ओम श्री सिद्ध भैरवाय नम. बघा, माझा जो व्हिडिओ आहे ना, याच्यामध्ये काय उपदेश आहे का? धर्म. आज लोक काय म्हणतात, अनेक धर्म, आणि मी जे करतो ते त्यांना करावा, ही प्रत्येकाची अपेक्षा आहे. पण भागवतात काय सांगितलं आहे, खाण्याचे पदार्थ आहे, तुला जे आवडेल ते खाय. धर्म, देव, तुला आवडेल तो देव कर, पण कर. अमक्या देवाची भक्ती करा असं सांगितलेलं नाही. पण आज समाजात काय झालं, मी जे करतोय ना ते त्यांना करावं, ही प्रत्येकाचा आग्रह आहे. प्रत्येक धर्मामध्ये मी करतो ते त्यांना करावं, पण तसा काही आग्रह नाही. ज्याला वाटेल ते करावा. धर्म, ज्या विचारांना आपण सगळे सुखानं जगू, त्याचं नाव धर्म. आणि मग माझं चांगलं झालं पाहिजे, ही विचारधारा भगवंताला आवडत नाही. मग यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. आणि देवानं काय करतो, देव अवतार करतो. देव म्हणजे कोण? निसर्ग. उन्मत्त मानवाला किंवा राक्षसाला किंवा प्राण्याला जो शिक्षा देतो तो कोण? निसर्ग. त्याचं नाव काय? देव. आजपर्यंत जेवढं उन्मत्तपणा झाला आणि त्यांना शिक्षा दिली, तर एकदा काय झालं, शंकर काय करत होता, असा अंगाला भस्म लावत होता आणि संजीवनी मंत्र जपत होता. आणि तो भस्म जपता जपता त्या भस्मामध्ये होता एक खडा, आणि त्या खड्याचा कोण झाला? बालक तयार झालं. आणि त्यांनी बघितलं, आलं इथं पोर तयार झालं. मग पूर्वी काय होतं पद्धत, मुलगा जन्माला आला, वंशाला दिवा कशाला पाहिजे का? बापाच्या हाताखाली काम करावा. बाप वयस्कर झाले हो, त्यानं सांभाळावा. आणि त्याने हात जोडले. मग म्हणत, तू असं कर, मला भस्म आणून दे जाय. भस्म कोणता होता? जो ताजा मेलेला माणूस आहे आणि त्याचा चित्ताभस्म. आणि मग त्याने एक दिवस पार्वती बघितली. बघा, स्त्री आणि पैसा याच्या का माणूस काय होतो? राक्षस किंवा माणूस मोहित होतो. राक्षस पैसा का आणि स्त्री का जास्त मोहित होता. आजही जिकडे तिकडे राक्षस झालेले आहेत, स्त्री आणि पैसा. आणि मग देवाला काय म्हणतो, भस्म आज मिळत नाही, मग मला असं वर द्या ना, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो जळल आणि मी भस्म आणून देईल. तसाच तू. आणि जेव्हा त्यांना धडका उठवला, सगळ्या लोकांनी घरानं नेलं शंकराकडे, आणि तो शंकराच्या पाठीमागं धावला. बघा, आज मला सांगायचं तात्पर्य असं आहे का, आज सगळे लोक मत देतात कोणाला? आमदार खासदार पोरायांना, आणि त्यांना निवडून देतात. मताच्या टायमाला ते हात जोडतात. आणि तो निवडून आला, एकदा तो गादीवर बसला, त्याच्या हातामध्ये सत्ता आली का तो काय करतो? लोकांना काही समजत नाही. काय येईल तो बरळतो, आणि लोकांना त्याच्या पोटाची खळगी कशी भरता येईल असा प्रयत्न करतो. आम्ही भिकारीला रुपया देत नाही. काय लोक एकखटी कांदे लायतात. तुझ्या पायाला चप्पल आहे, तुझ्या बापाला कपडे, असे जे बोलू नये ते बोलतात. पण ध्यानात ठेवा, माजलेल्या भस्मासुराला मोहिनी तयार झाली. घरात मुलं असतात आणि आईबापांना वृद्धाश्रममध्ये घालतात, पण शेवटी त्याला मोहिनी जी आहे म्हणजे नियती, ही सोडणार नाही, सोडली नाही. आणि मग त्या भस्मासुराला त्याच्या पाठीमागे धावला. आणि मग शेवटी तिकडून विष्णू आला. मग विष्णूनं काय केलं? मोहिनीचं रूप घेतलं, आणि तो वडाच्या झाडाखाली, वडाच्या बुडात लपून बसला. कोण? शंकर. आणि मग मोहिनीनं काय सांगितलं? म्हणे, माझे तू का राक्षस काय म्हणतो, माझे लग्न करते का? हा, करील म्हणे, पण माझी एक आट आहे. म्हणे, काय आट आहे? म्हणे, मी जर मी नाचल तसं नाचलं पाहिजे. चालेल म्हणे. आणि त्याने गुडघ्या वाट ठेवला, कमरा वाट ठेवला, खांद्या वाट ठेवला, आणि डोक्या वाट ठेवला. बघा, ज्या वेळेला स्वार्थ असतो डोक्यामध्ये,
त्यावेळेला त्याला भान नसतं. तो काय बोलतो, काय करतो याचं त्याला भान नसतं. विनाशकाळ विपरीत बुद्धी आणि भस्मासूर नाश झाला. आणि मग शंकरांना ते मोहिनीचं रूप पाहिल्यानंतर त्याचं वीर्य गळालं आणि ते पायानं रगडलं. तिथं कोण झाले? अष्टभैरव तयार झाले. ते अष्टभैरव कुठे? मद्रासमध्ये अष्टभैरवाचे मंदिर आहेत. तर भस्मासूर बनू नका, जगा आणि जगू द्या. आपल्या व्हिडिओचं तात्पर्य काय आहे? तूही खाईन त्याला दे. सगळ्यांचं पोट भरलं पाहिजे आणि भगवंताची हीच इच्छा आहे. सर्वत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामया. सगळ्या जगाचं कल्याण व्हावा. आईला 10 लेकरं असतात. माझ्या एका लेकराचं आईबापांना वाटलो असं वाटत नाही. सगळ्यांचं कल्याण व्हावं. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित. आपल्या मुलांचं चांगलं व्हावा तसं ही भगवंताची इच्छा अशी. म्हणून धर्म सगळ्या एका विचारांना जी जगण्याची कला त्याचं नाव धर्म. म्हणून आज राजव्यवस्था ही दिलेली, ही लोकांच्या कल्याणाकरता दिलेली. कुटुंबात मुलगा असतो तो आईबापाची सेवा करायला असतो, तर राजकर्त्यांनी ध्यान ठेवा. आणि घरात जे मुलं जन्माला आले तुम्ही ध्यान ठेवा का तुम्हाला मोहिनी एक दिवस तयार होऊन झालंय आणि भस्म केल्याशिवाय राहणार नाही. हे त्रिवाक्य सत्य. म्हणून प्रत्येकानं डोळे उघडा आणि जगा आणि जगू द्या. तुम्हीही जगा आणि त्यालाही जगू द्या. वाटून वाटून खा. जय भैरवनाथ महाराज की जय.